नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या टुटरमध्ये. तर आज आपण एकदम चटपटीत आणि मस्त चवीला लागणारी अशी अप्रतिम चवीची मुळ्याची चटणी बनवलेली आहे. आणि हा संध्याकाळचा बेत आहे, एकदम हलका फुलकं जेवण. संध्याकाळच्या जेवणामध्ये आहे मुळ्याची चटणी, भात आणि ज्वारीची भाकरी आणि कढी बनवलेली आहे. तर एकदम चविष्ट लागते चवीला आणि करायला एकदम सोपे आहे. रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला स्किप न करता प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे. आता आपण घेतलेले आहेत 2 मुळे. तर 3 व्यक्तींसाठी ही चटणी पुरेशी होते. तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीनुसार तुमची क्वांटिटी कमी जास्त घेऊ शकता. तर आता आपण हे मुळे जे आहेत ते स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घेत आहेत, कारण मुळ्याला खूप माती चिटकलेली होती, म्हणून त्याला 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण. आणि आता हे मुळ्याचे जे पानं आहेत, आता मुळ्याची भाजी आपण तीसुद्धा आपल्या भाजीमध्ये यूज करणार आहे, कारण तीसुद्धा खूप पौष्टिक असते आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते. तर आपण याच्यासोबतच ती भाजी पण यूज करणार आहे. तर आता आपण हे मुळे त्याची भाजी वेगळी करून किसून घेणार आहेत. तर चवीला म्हणाल तर खरंच खूप अप्रतिम लागते. बरं, नक्की ट्राय करा तुम्ही पण याची भाजी. तर आता आपण हे किसून घेत आहेत. आणि ह्या मुळ्यामध्ये ना थोडासा एक उग्र प्रकारचा वास असतो. तर आपण हा मुळा जो आहे ना किसल्यानंतर त्याचं पूर्णपणे आपण पाणी पिळून घेणार आहे बाजूला. तर आता आपला मुळा जो आहे तो किसून झालेला आहे. आता आपण ही भाजी घेतलेली आहे आणि आता आपण ही भाजीसुद्धा व्यवस्थित बारीक कट करून घेणार आहे. फक्त मुळ्याची सुद्धा भाजी करता येते, पण आता माझ्याकडे 2च मुळे होते आणि मग त्याची भाजी खूप कमी झाली असते, म्हणून मी दोन्ही पण एकत्रच भाजी बनवली आहे. तर खूपच आवडली माझ्या घरी, तर सर्वांना आवडली. तुम्हीसुद्धा अशी भाजी नक्की ट्राय करा. आणि सहसा मुळा खायचा म्हणलं की असं कोणालाही आवडतो असं म्हणताच येत नाही, पण पोटाच्या आरोग्यासाठी मुळा हा खूप फायदेशीर असल्यामुळे ना आवर्जून मुळा हा आठवड्यातून 2 ते 3 वेळेस तरी खाल्ला पाहिजे. तर आता आपण हे पानंसुद्धा व्यवस्थित बारीक कट करून घेतलेले आहे. आता आपण घेतलेले आहेत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. तुम्ही लसणाच्या पाकळ्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेतल्या तरी चालतील. आता आपण लसूण बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण गॅस सुरू करून गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर त्यामध्ये तेल पण जास्त घालण्याची गरज नाही, अगदी 1-1.5 चमचा घातलं तरीही पुरेसं होतं. आता आपले हे मीडियम आकाराचे मुळे होते. आता हे मुळ्यातलं पाणी आपण काढून पिळून घेतलेलं आहे, कारण ते पाणी जर असेल तर मग खूप उग्र वास येतो, म्हणून आपण मुळ्यातलं किसल्यानंतर पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. आता आपण तेल घातलेलं आहे. तेल खूप कमी घातलेलं आहे आपण, 1 ते 1.5 चमचा, एकदम कमीत कमी तेलामध्ये एकदम चविष्ट भाजी बनते. आता आपण तेल टाकलेलं आहे मोहरी, नंतर टाकले जिरे. आता मोहरी जिरे तर टाकल्याची घातलेलं आहे लसूण पेस्ट. आता आपला लसूण हा थोडासा लावून झाला की आपण ह्याच्यामध्ये किसून घेतलेला मुळा घालणार आहे. त्या अगोदर आपण फोडणीमध्ये घातलेली आहे थोडीशी हळद घातलेली आहे, कारण हळदीमुळे ना खूप कलर छान येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते फोडणीत टाकल्यानंतर. आता आपण हा किसून घेतलेला मुळा जो आहे ना फोडणीत घालत आहोत. किती सुटसुटीत आणि किती मोकळा झालेला आहे, एकदम मस्त आणि खूपच भारी लागते बरं ही भाजी. आणि आता आपण ही कट करून घेतलेली भाजी जी आहे ना मुळ्याची, तीसुद्धा आपण फोडणीमध्ये घालत आहोत. तुम्हाला जर ह्याची क्वांटिटी जास्त पाहिजे असेल ना, तर तुम्ही ना भिजवून ठेवलेली मूग डाळ जरी घातली ना तरीही चालतं. तर आता आपण हे व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेणार आहे. आणि आता आपण थोडंसं मीठ घालून झाकण ठेवलेलं आहे. 5 ते 6 मिनिटांपर्यंत झाकण ठेवून आपण पाहिलं, चेक केलं तर व्यवस्थित उकडलेला आहे आपला मुळा. तर आता आपण घातलेला आहे 1 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातलं तरीही चालतं. आता आपण याच्यावर घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूटसुद्धा थोडंसं मोठं असेल ना तर आणखीन छान. माझं मीडियमच आहे, 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं. आणि आता आपली ही भाजी जवळपास तयार झालेली आहे. संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी जर असं बनवलं ना तर पचायलासुद्धा हलका आणि बनवायलासुद्धा तेवढंच सोपं, कारण झटपट होणाऱ्या अशा भाज्या संध्याकाळी पटकन तयार होतात. आणि सकाळी जर तुम्ही टिफिनसाठी बनवलं तर टिफिनसाठीसुद्धा ही भाजी उत्तम पर्याय आहे, खूप झटपट होणारी आहे. एकदम कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओला थोडासाही आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. तर आता आपण भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.